स्टार्ट. परिच्छेद. माहिती तंत्रज्ञानाच्या काळात वित्तीय व्यवसाय आणि सेवा खूप झपाट्याने बदलत आहे. त्या अनुषंगाने बँका आणि वित्तीय संस्थासुद्धा आपल्या व्यवसायामध्ये बदल करीत आहे व माहिती तंत्रज्ञानाबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर करताना दिसून येत आहेत आणि ग्राहकांना नवनवीन सुविधा उपलब्ध करून देत आहेत व आपल्या सेवांच्या दर्जात वाढ करीत आहेत. म्हणूनच बँका आपली कार्ये व सेवा आधुनिक संदेशवहन पद्धतीने म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाच्या सहाय्याने आपल्या ग्राहकांना पुरवित आहेत. या इलेक्ट्रॉनिक साधनांमध्ये कॉम्प्युटर, टेलिफोन, मोबाईल, इंटरनेट इत्यादी साधनांचा समावेश होतो. म्हणजेच बँकिंग व्यवसाय पूर्णपणे ऑनलाईन झालेला दिसून येत आहे व या इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीच्या सहाय्याने ग्राहक आपले बँकिंग व्यवहार कॉम्प्युटर व इंटरनेटच्या सहाय्याने घरबसल्या पूर्ण करू शकतात. त्यासाठी त्यांना प्रत्यक्ष बँकेत जाण्याची गरज नाही. तसेच बँका या आधुनिक संदेशवहनाच्या साधनांच्या माध्यमातून ATM, इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक बँकिंग सेवा, मोबाईल व टेलिबँकिंग, कोअर बँकिंग सुविधा इत्यादी सेवा बँका ग्राहकांना उपलब्ध करून देत आहेत व जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा व सध्याच्या स्पर्धात्मक परिस्थितीत टिकून राहण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परिच्छेद. भारतात माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे. सर्वत्र कॉम्प्युटर व इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. त्यामुळे ई-बिझनेस, ई-कॉमर्स, माहितीची देवाणघेवाण इत्यादीचे संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. व्यापार, उद्योग, वाहतूक, सरकारी कार्यालये, विविध संस्था इत्यादी ठिकाणी या माहिती तंत्रज्ञानाचा वापर सातत्याने मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. याचप्रमाणे बँकांनी सुद्धा आपल्या ग्राहकांना मूलभूत व अनुषंगिक सेवा पुरविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचा उपयोग सुरू केलेला आहे. आज बहुतेक बँका या माहिती व आधुनिक तंत्रज्ञान आधारित सेवा पुरवित आहेत व यामुळे बँकांच्या कार्याचा वेग आणि सेवांचा दर्जा वाढण्यास मदत झाली आहे. परिच्छेद. शेती हा प्रत्येक अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. या व्यवसायाला सुद्धा उद्योग व व्यापाराप्रमाणेच कर्जाची गरज असते. हे कर्ज अल्प व मध्यम मुदतीसाठी घ्यावे लागते. परंतु व्यापारी बँका सुरुवातीच्या काळात शेती कर्ज देण्यासाठी उदासीन होत्या. याचे कारण म्हणजे शेती उत्पन्नातील अनिश्चितता, शेत जमिनीच्या किमतीतील चढ उतार, योग्य तारणाचा अभाव, शेतकऱ्यांची कर्जफेडीची अपात्रता इत्यादी सर्व कारणांमुळे व्यापारी बँका कर्ज देत नव्हत्या. म्हणून शेती क्षेत्राला कर्जपुरवठा करण्यासाठी शेतकी बँकांची स्थापना करण्यात आली. या बँकांमार्फत शेतकऱ्यांना जमिनीच्या तारणावर कर्ज दिले जाते. पुरेसा कर्जपुरवठा व्हावा यासाठी शाखा बँका उघडण्यात आल्या आहेत. परिच्छेद. प्रत्येक देशातील
अर्थव्यवस्थेत बँका महत्त्वपूर्ण कामगिरी करीत असल्या तरी बँकांचे कार्य नफ्याच्या प्रेरणेने चालत असल्यामुळे अधिकाधिक नफा मिळविण्याच्या आशेने अर्थव्यवस्थेला हानिकारक अशा गोष्टीही बँकांकडून घडण्याचा संभव असतो. त्यामुळे भाववाढ होऊन सर्व समाजाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. आधुनिक काळात बहुतेक सर्व अर्थव्यवस्थेमध्ये ज्या बँका अस्तित्वात येतात, मध्यवर्ती बँका सरकारची बँक म्हणून काम करते. चलन निर्मिती व नियंत्रण करणे, देशातील सर्व बँक व्यवहाराचे नियमन करणे व त्यांना आवश्यक तेव्हा सल्ला देणे, पत नियंत्रण करणे आणि देशातील शिखर बँक म्हणून काम करणे ही मध्यवर्ती बँकेची प्रमुख कामे आहेत. मध्यवर्ती बँका लोकांबरोबर प्रत्यक्ष व्यवहार करीत नाहीत, लोकांच्या ठेवी स्वीकारत नाही किंवा लोकांना कर्जपुरवठा करत नाही. अप्रत्यक्षरित्या ती बँक शेती, उद्योगधंदे, सहकारी संस्था वगैरेंना मदत करते. वीज पुरवठा करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांना आवश्यक तर आर्थिक आधार देणे ही कामे मध्यवर्ती बँक करते. बहुधा प्रत्येक देशात एकच मध्यवर्ती बँक असते आणि तिची मालकी व व्यवस्थापन सरकारकडे असते. मध्यवर्ती बँकेचे नाणे बाजारातील स्थान महत्त्वाचे असते. परिच्छेद दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आंतरराष्ट्रीय वाहतुकीवर व व्यापारावर अनेक निर्बंध घातले गेले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण करण्यात अनेक अडचणी येऊ लागल्या होत्या. त्यामुळे काही समस्या निर्माण झाल्या होत्या. सर्व अडचणी दूर करून आंतरराष्ट्रीय व्यापार सुरळीत करण्यासाठी जागतिक पातळीवर काही प्रयत्न करणे आवश्यक होते. 1944 साली ब्रिटन येथे जगातील शांततावादी राष्ट्रांची बैठक घेण्यात आली. त्यात विनिमय दरात स्थैर्य आणणे, राष्ट्रातील तणाव कमी करण्यासाठी जागतिक बँक किंवा आंतरराष्ट्रीय विकास व पुनर्रचना बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या 2 संस्था स्थापन करण्यात आल्या. देशातील व्यापारी बँकांवर नियंत्रण ठेवणे व बँक व्यवसायाचा योग्य प्रकारे विकास करण्यासाठी पतनिर्मितीचे प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी बँकांची बँक म्हणून रिझर्व्ह बँकेला काम करावे लागते. व्यापारी बँकांच्या रोखतेची गरज पूर्ण करण्याचे कार्य रिझर्व्ह बँकेला करावे लागते. व्यापारी बँकेबाबत नियंत्रक, मित्र, मार्गदर्शक अशी रिझर्व्ह बँकेची भूमिका असते. व्यापारी बँकांची कार्यक्षमता, लाभप्रदता वाढविणे, खाजगी क्षेत्रात नवीन बँकांना विदेशी बँकांना परवानगी देणे, अनुत्पादक मालमत्तेवर व अनावश्यक व्यापारी बँकेंच्या स्पर्धावर नियंत्रण ठेवणे, व्यापारी बँकांच्या व्यवहारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी वित्तीय पर्यवेक्षण मंडळ स्थापन केले आहे. स्टॉप.